नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असला तरी परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केलाय. अतिवृष्टीमुळे घरांचे नुकसान, भूस्खलन, विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू आणि अनेक रस्ते पूल बंद झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र प्रशासनाने युद्धपातळीवर मदतकार्य राबवत पूरग्रस्त भागातून 429 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले. लँडस्लाइड प्रोन एरियाचे इन्स्पेक्शन करून घेण्याची सूचना दिली. जवळपास 17 लोकेशन्स आयडेंटिफाय करून आपण सांगितले की त्या भागाचे आपण इन्स्पेक्शन करा, जेणेकरून पाऊस आता आपल्याला माहिती की मोठ्या प्रमाणात आणि सतत पाऊस चालू आहे आणि या गोष्टीच्या लक्षात घेतात त्यामुळे कुठलाही अपघात घडू नये याच्यासाठी आपण प्रयत्न करूया. मागचे जीवनहानीचे नुकसान, एक दुर्दैव घटना आपल्या बागलाण तालुक्यामध्ये झाली, ज्या ठिकाणी इलेक्ट्रिफिकेशनमुळे शेती पंप, खासगी शेतावर शेती पंप चालू करताना तिथे शॉर्ट सर्किट लावून एक व्यक्तींची मृत्यू झाली, दुर्दैव मृत्यू झाली. त्याच्याबद्दल पोस्टमॉर्टम करून गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनामध्ये प्रस्ताव सादर करून तालुका समितीला निर्णय घेण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहे. त्याच्याशिवाय जो घर वगैरे कोसळली म्हणजे त्याची काही माहिती आहे. जवळपास 14 घरांची नुकसानची माहिती आहे. एक ठिकाणी 15 हेक्टर जो वनपट्टे धारक होते इगतपुरी तालुक्यामध्ये, तिथे त्यांच्या शेतावर वाहून म्हणजे माती दगड आला असल्यामुळे या ठिकाणी काही प्रमाणात नुकसान झालेलं आहे. 65 हेक्टर पीक शेताचं नुकसान म्हणजे शेत वाहून जाणे यासारखं नुकसान 65 हेक्टर क्षेत्रावर झालेलं आहे. आणि हे सगळ्या गोष्टी असले तरी आपण सर्वांना स्पष्ट सूचना दिलेली आहे. पूर्ण प्रशासन अलर्ट मोडवर आहे. मी स्वतः सगळ्या ठिकाणी भेट देत आहोत आणि त्या ठिकाणी आपण लक्ष देत आहोत. चांदोली सायखेडाचा जो विषय आहे त्याबद्दल तांत्रिक कारण त्या ठिकाणी आहे, त्याची पण स्टडी इरिगेशन विभागांनी काही प्रमाणात केलेली आहे. तिथे फ्लड कंट्रोल मेकॅनिझम कसा करता येतो, फ्लड प्लेन आणि मियांडरिंग नदी असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला कसं त्याचं नियोजन करता येतं त्याबद्दल योग्य नियोजन करण्याचा आपण पूर्ण प्रयत्न करणार आहे. या सगळ्या गोष्टी असल्या तरी आपलं हेही प्रयत्न आहे की कुठल्याही प्रकारच्या अपघातातून घटना नाशिक जिल्ह्यात घडू नये. नाशिक शहरासाठी सतत पाऊस चालू असेल तरी होलकर पुलावर फक्त 5000 क्युसेक्स पाणी स्थानिक पावसामुळे आलेलं आहे आणि गंगापूर धरण आता 85% लेवल आपण त्या ठिकाणी कमी करून पाणी रिकामी करून 85% लेवलपर्यंत आपण आणलं आहे आणि पूर परिस्थिती येऊ नये त्याच्यासाठी बफर आपण क्रिएट करून ठेवलं आहे. आणि 85% मध्ये 4000 क्युसेक्स गंगापूर धरण आणि 4000 क्युसेक्स स्थानिक पाऊस असं 9000 क्युसेक्स आहे. नाशिकमध्ये धोक्याची वेळ म्हणजे 19,079 एवढे क्युसेक्स पाणीवर धोक्याची घंटी सुरू होते. तर नाशिक शहराला आत्ताची परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारचा धोका तर फ्लडिंगची सिच्युएशन नाही आहे. काही ठिकाणी फ्लॅश फ्लड्स या पाणी साठा तयार होण्याचे कारण परंतु त्या ठिकाणी स्थानिक प्रशासन महानगरपालिका त्या ठिकाणी व्यवस्थित नियोजन करत आहे. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.